नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती। मी आज आलोय मौजे नांदोशी, तालुका खटाव, जिल्हा सातारा। दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी श्री कालभैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे। या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय। रान माहिती तुम्हाला औंध बसून खबालवाडी रोडला हे डांबरालाच उजव्या साईडला फाटी रान उराडीच आहे। पल्ला साधारणतः एक 700 ते 750 फूट कमिटीने ठेवलेला आहे आणि पुढं टेकडे असल्यामुळे काय अडचण नाही। आणि फाट्या सुद्धा आता व्यवस्थित केल्यात, गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी रान चांगलं केलेलं आहे। तर एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 14 तारीख आदत बैल मैदान नांदोशीकरांचं। या मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो, आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ नांदोशीकर उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊ 14 तारीख आदत बैल मैदान नियोजन कसं आहे। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, कालभैरवनाथ यात्रेनिमित्त आदत बैल मैदान आहे, कसं नियोजन आहे यंदा? मौजे नांदोशी तालुका खटाव तिथे कालभैरवनाथ यात्रेनिमित्त हे बैलगाडी अड्डा मैदान भरवण्यात येणार आहे। आणि जे आमचं मैदान आहे हे बैलगाडी संघटना त्यांच्या अटी व नियम जे काय आहेत त्यांचे त्या नियमानुसारच होणार। दुसरी गोष्ट अशी आहे की गाव गट किंवा पाहुणेरावळ्याचे संबंध वशिलेबाजी हे काही सुद्धा चालणार नाही। जे काय असेल सर, जे काय असेल ते रितसर जिथं ज्यांचा नंबर येईल, ज्या फाटीवर ज्याचा नंबर येईल त्यानं त्या फाटीवर आपलं पळायचं। नक्कीच वशिलेबाजी वगैरे काही सुद्धा चालणार नाही तिथे। बरं, आपलं आता मैदान तर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार आहे। हा बरोबर। दुसरी गोष्ट, गाडी कमी जास्त आली बक्षीस सर्दी जाणार। बक्षीस जसं हँडल मध्ये छापलेलं आहे त्यानुसार बक्षीस दिलं जाईल आणि क्वार्टर फायनलचं सुद्धा बक्षीस काढलेलं आहे। नक्कीच। दुसरी गोष्ट, इथं 3-4 वर्ष, मला वाटतं किती वर्ष आता आपलं तिसरं वर्ष आहे, तर यात आम्ही बदल करीत गेलेलो आहे। ज्या काय पाठीमागे चुका झालीत त्या दुरुस्त केलेल्या आहेत, फाटीत दुरुस्त केलेली आहे। नक्कीच। आणि जी 14 फूट किती 14 फूट आता 14 फूट आहे, प्लेन फाटी केलेली आहे त्यात। आणि अंतर सुद्धा आम्ही कमी केलेलं आहे। नक्कीच। 850 फूट अंतर जे होतं ते 700 फूटच केलेलं आहे। नक्कीच मित्रांनो, फाटी चांगली बनवली गेल्या वर्षीपेक्षा। यंदा त्यांनी सांगितलं की ज्या चुका होत्या म्हणजे झालेल्या त्या त्यांनी पूर्ववत दुरुस्त केल्यात आणि फाटी चांगली गेली। 700 फूट पल्ला आहे, कारण रान ओराडीत असल्यामुळे पल्ला 700 फूट आहे। आदतचं मैदान आहे त्यामुळे आदतलाही जेमते पळता येऊ किंवा पल्ला सोसावा ह्या हिशोबावर त्यांनी 700 फूट ठेवलाय। पुढच्या बाजूला टेकड्या निसर्गात देण असल्यामुळे काय अडचण नाही, प्रेक्षकांनाही बसायला जागा आहे आणि कुठं पुढं गाडी गेली तर कुठं कसं। बरं, आजूबाजूला काय असं खड्डा विहीर काय? अजिबात नाही। खड्डे बिड्डे जे काही छोटे मोठे होते जवळपास ते आम्ही मुजवून घेतले जीसीबीच्या साह्याने, म्हणजे मध्ये कुठं, कारण आपलाही बैल जाऊ शकतो त्या। नक्कीच, त्यासाठी ते सगळं आम्ही केलेलं आहे बंदोबस्त अगोदर। बैलगाडी मालकांना काय सांगाल तुमच्या मैदाना संदर्भात? बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त सहकार्य करावं, जास्तीत जास्त यावं। ऑनलाईन आपलं नोंदणी ऑनलाईन नोंदणी चालू आहे, तरी इथं काही तुमच्यावर अन्याय वगैरे वशिला किंवा अन्याय कुठला काय होणार नाही याची आम्ही पूर्ण खबरदारी घेतलेली आहे। नक्कीच मित्रांनो, ऑनलाईन नाव नोंदणी नांदोशी मैदानाची चालू झाली। आज दिनांक 10 फेब्रुवारी 2025 ते दिनांक 13 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी आहे। तर जे बैलगाडी मालक अजून ऑनलाईन नाव नोंदणी करायचे आहेत त्या सर्व बैलगाडी मालकांना आपण लवकरात लवकर ऑनलाईन नाव नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ यांना सहकार्य करायचं आहे। नमस्कार। नमस्कार। काय सांगशील, गावचं मैदान आहे आता, यात्रेचं मैदान आहे, मैदान कसं होणार? मैदान पारदर्शक होणार आहे, काय ओळख वशिला नाही? ओळख वशिला अजिबात काय चालणार नाही तर कोणाचं।
बरं आपलं बाकी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली हो झाली सुरू आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली झाली. एक 10-12 गाड्यांची 10-12 गाड्या झाली. नोंद झाली हम्म. मित्रांनो ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आणि श्री गणेश असं झालं की 10 ते 12 गाड्यांची ऑनलाईन नोंदणी झाली. राहिलेल्या बैलगाडी मालकाने ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करा. बरं बैलगाडी मालकांना काय सांगशील मैदान कसं होईल काय? मैदान हे पारदर्शक होणार आहे, त्यामुळे इथं कोणाचा वशिला बिशिला काय चालणार नाही. आणि मुळात गावगट तसलं काय नाही, गावातली सुद्धा गाड्या रितसर पळणार आहे. त्यामुळे बैलगाडी मालकांना एवढं सांगणार की इथं कुणावर अन्याय होणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी इथं सहभागी व्हावं. बाकी आपलं गाडी कमी जास्त आली बक्षीस रितसर दिलं जाणार का? जे आपल्या हँडलमध्ये छापलेलं आहे ते रितसर बक्षीस आणि आपलं क्वार्टर फायनलची पण काही नक्कीच. बक्षीस दिली जाणार. पल्ला आपला 700 फूट आहे आता 700 फूट आहे. कमी केलेलं आहे. आजूबाजूला काय विहीर वगैरे काय अडचण मोठी काही सुद्धा नाही, सगळं होतं ते मुजवून घेतलेलं आहे. आणि माळ रान असल्यामुळे पुढे पण थांबायला अंतर भरपूर आहे. उराटीचं रान असल्यामुळे काय टेन्शन नाही. नक्कीच मित्रांनो फाटी चांगला बदल केला या वर्षी कमिटीने खरोखर आणि अगदी मनाव घेतलं कमिटीने सुद्धा आणि कमिटीचं पण आभार मानतो मी की फाटीचं त्यांनी डागडुजी जी होती ती या ठिकाणी व्यवस्थित केली आहे. तर अजून काय सांगशील ऑनलाईन नोंदणी संदर्भात बैलगाडी मालकांना? ऑनलाईन नोंदणी कालपासून चालू झालेली आहे. बरं. तर बऱ्याच गाड्या आता 10-12 गाड्या नोंद झाल्यात. आता 13 तारखेपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नाव नोंदणी आहे. त्याच्यानंतर लाईव्ह लॉट काढले जाणार आहे. नक्कीच. तर मित्रांनो ऑनलाईन नोंदणी लवकरात लवकर होऊन जातात. सगळीकडे यात्रेची मैदान सुरू आहेत त्यामुळं ऑनलाईन नोंदणी कमी जास्त होत असते. परंतु होता एवढं माझी विनंती आहे की लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करा जेणेकरून लॉट जर आदल्या दिवशी पडले तर सकाळी दुसऱ्या दिवशी बैलगाडी मालकांना याला सुद्धा सोपं पडतं आणि आयोजक कमिटीला पण दिवसासकडे फायनल झाला म्हणजे अडचण येत नाही. बरं खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी कॅमेरा असणार का? 3 कॅमेरे सांगितलेत. सुट्टीच्या ठिकाणी पण कॅमेरा असणार, खाली पट्टी पण आहे. वरती पण 2 कॅमेरा वरती पण 2 कॅमेरे असणार आणि खाली नक्कीच. सुट्टीच्या ठिकाणी. मित्रांनो जे नियमात आहे संघटने ते सर्व या ठिकाणी होणार आहे. बरं गाडी कुठं मारहाण झाली शेपूट चावला ती गाडी बाद केली जाणार का? बाद केली जाणार कुठली असली तरी? हो. मित्रांनो सगळ्या नियमांचं पालन होणार आहे तरी बैलगाडी मालकांना विनंती आहे आपणही लवकरात लवकर सहकार्य करा. अजून काय सांगशील जायचं आता बैलगाडी मालकांना? बैलगाडी मालकांना एवढं सांगण्याचा उद्देश आहे की इथं अन्याय कुणावर होणार नाही, त्यामुळे जास्तीत जास्त सहभागी व्हा एवढंच सांगणं आहे, बाकी काही सुद्धा. नक्की. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल बैलगाडी मालकांना 14 तारखेच्या मैदान संदर्भात? नामजोशी इथे होणारा आदत बैल मैदानाचे नियोजन आहे. आपण पूर्णपणे बैलगाडी मालकांचा विचार केलेला आहे. आता आपण जायला तिथं बघतोय मोठी मैदान होतात, लाख रुपयाचे बक्षीस होत आहे. आम्ही ग्रामस्थ लाख रुपयाचं बक्षीस ठेवलं असतं, बर पण ते कुठे चांगले बैल मालक येतात आणि नंबर करून जातात. तर आम्ही ग्रामस्थांनी असं ठरवलं की सामान्य बैलगाडीवाल्यांचा विचार केला पाहिजे. बर तर त्यासाठी आम्ही 51,000 रुपये फायनलचं बक्षीस ठेवलेलं आहे आणि क्वार्टर फायनल आम्ही काढलेले आहेत. का तर पहिले 7 बक्षीस फायनलची 7-2-14 बैल आपले फायनलला जाणार आहेत, गुलालात जाणार आहेत. तर आम्हाला वाटतंय की थोड्यासाठी मार खाणारा माणूस आपल्या इथनं नाराज नाही होऊन गेला पाहिजे. बरोबर. ह्याचा विचार करून आम्ही क्वार्टर फायनल काढलेला आहे. नक्की. तर आम्ही असा विचार केलाय की अर्धे आलेले तर ह्याच्यात खुश होऊन गेले पाहिजेत. त्यासाठी 7-2-14 बक्षीस म्हणजे 28 बैलगाडा मालक आहे ना इथून खुशीनं आनंदाने जाणार आहेत. त्याचं समाधान आम्हाला ग्रामस्थांना सर्वांना आहे, बैलगाडी कमिटीला आहे. नक्कीच. हा पूर्णपणे आहे की नाही फक्त बैलगाडी मालकांचा विचार केलेला आहे. आणि फायनलच्या जे 7 बक्षीस आहेत त्यांना 2-2 डाले आहेत आणि क्वार्टर फायनलला आहे त्यांना 1-1 डाल देण्यात आलेले आहे. नक्कीच. मित्रांनो क्वार्टर फायनल जो ठेवलाय आणि एक त्यांनी सांगितलं की सर्वसामान्य बैलगाडी मालकांना कुठेतरी गुलाल भेटावा की थोडक्यात मार खाल्लेली गाडी असते सेमीला त्यांना क्वार्टर फायनलला एक मान सन्मान गुलाल पैशापेक्षा महत्व आपल्याला बैलगाडी क्षेत्रामध्ये गुलाल महत्वाचा असतो. तर त्या अनुषंगानं त्यांनी एक चांगला उपक्रम केला की बक्षिसाची रक्कम कमी ठेवली आणि क्वार्टर फायनल आणि फायनलच्या 7 बैलगाडी मालकाला प्रत्येकी 2-2 डाली आणि क्वार्टर फायनलसाठी जे बैलगाडी मालक राहणार आहेत त्यांना प्रत्येकी 1-1 डाल देऊन या ठिकाणी सन्मानित करणार आहे. एक आगळं वेगळं नियोजन आणि चांगला उपक्रम आहे नामदोशीकरांचा. तर बैलगाडी मालकांना आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवा. मित्रांनो जाता पुनश्च एकदा विनंती लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ नामदोशीकरांना सहकार्य करा. पल्ला 700 फूट आहे, आदत बैल मैदान आहे आणि बाकी आजूबाजूला काय अडचण नाही. तरी बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करा एवढं बोलताना थांबतो.
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांग चांग भलं. भलं, भैरवनाथाच्या नावानं चांग भलं. एम आयच्या नावानं चांग भलं.